नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय-एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी राकेश घुगे. आपण बघा नदी प्रणाली हा टॉपिक बघत होतो आणि नदी प्रणाली डिटेलमध्ये राज्यसेवा मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न किंवा यू-पी-एस-सी मेन्स पूर्व मुख्य या दोघंही पद्धतीतून आपलं प्रॉपर होत आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला 100% विचारायचं आहे. तुम्हाला नोट्स, पुस्तकं कौटिल्य आय-एसचे 100% भेटून जातील. बघा आता आपण कोकणातील नद्या पहिल्यांदा प्रिलिम मेन्सला कशा पद्धतीने विचारता ते बघू आणि सुरुवात करू बरं का. आता पहिल्यांदा मॅप बघायचा आहे. आता मॅप बघताना पहिल्यांदा आपण खाड्यांकडे लक्ष देऊ. इथे बघा डहाणूची खाडी आहे. डहाणूची खाडी तर इथे इथपर्यंत कुठली खाडी आहे ही तेरेखोलची खाडी. इथपर्यंत कोकण खाड्यांचा विस्तार आहे. किंवा आपण दातीवार खाडी तर तेरेखोलची खाडी इथपर्यंत विस्तार पकडतो. परंतु आयोगाला प्रिलियमला क्वेश्चन विचारताना खाड्यांचा क्रममध्ये विचारला जातो. खाड्यांचा क्रम सांगा. उत्तर कोकणातील, दक्षिण कोकणातील, मध्य कोकणातील खाड्या सांगा किंवा नद्या सांगा किंवा कोणत्या नदीवर कुठली खाडी आहे. मेन्सला पण खालीलपैकी कोकणाचे वैशिष्ट्य सांगा. त्यावर खाडी हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता आपण एक चालू करू. बघा पहिल्यांदा येते डहाणूची खाडी येते, नंतर दातीवारची खाडी येते. दातीवारची खाडी कुठल्या नदीवर आहे? तानसा किंवा वैतरणा नदीवर सुद्धा म्हणू शकतात. ह्या वैतरणाच्या उपनद्या आहेत. कोणकोणत्या? तानसा, पीरपंजार, सूर्या ह्या वैतरणाच्या उपनद्या आहेत. आता उल्हास नदीवर बघा, ही उल्हास नदी आहे. उल्हास नदीवर ही उल्हास नदी आहे. उल्हास नदीवर वसईची खाडी आहे. या उल्हासच्या उपनद्या मुरबाडी आहे, काळू आहे आणि भातसा हे ह्या याच्या उपनद्या आहेत. पातळगंगा नदीवर ही ती पातळगंगा नदी आहे आणि ही भोगावती नदी आहे. याची उपनदी आहे भोगावती नदी. आणि पातळगंगा नदीवर कुठली खाडी आहे? धरमतारची खाडी आहे. इथे बघा आंबा नदी आहे. इथे कुंडलिका नदी आहे. कुंडलिका नदीवर रोह्याची खाडी आहे. इथे राजापूरची खाडी आहे. इथे बाणकोटची खाडी आहे. बाणकोटची खाडी कोणत्या नदीवर आहे? सावित्री नदीवर आहे. आता इथे बघा भारजा नदीवर कुठली आहे? केळशीची खाडी आहे. जोग हे लक्षात ठेवू शकता. जगबुडीवर कुठली खाडी आहे? वशिष्ठी आणि जगबुडी. आता जे वशिष्ठीची जगबुडी उपनदी आहे. वशिष्ठीवर दाभोळची खाडी आहे. शास्त्री नदीवर जयगडची खाडी आहे. काजळी, भाट्टे, पूर्णगडवर मुचकुंदीची खाडी आहे. काजवी नदीवर जैतापूरची खाडी आहे आणि शुक नदीवर कुठली आहे? विजयदुर्गची खाडी आहे. देवगडची खाडी देवगड नदीवरच आहे. आचऱ्याची खाडी आचरा नदीवरच आहे. तर बघा कलावलीची खाडी ही गड नदीवर आहे. तर कर्लीची खाडी कर्ली नदीवरच आहे. तर तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवरच आहे. मित्रांनो, अशा जोड्या लावायला प्रश्न विचारले जातात. आता हे कसं लक्षात ठेवायचं? पहिल्यांदा खाड्यांचा क्रम लक्षात करी ठेवायचा असेल तर असं बघा. मी जसं म्हणत आहे इथे लिहिल्यानंतर डावधरो हे ह्या इथपर्यंत डावधरो ह्या झाल्या उत्तर कोकणातील खाड्या झाल्या. मध्य कोकणातील बघा दाज इथपर्यंत हे कुठल्या खाड्या झाल्या? मध्य कोकणातील खाड्या झाल्या. आणि दक्षिण कोकणातील विकते म्हणजे दावधरा, बादाज, विकते अशी काही खाड्या सोडलेल्या आहे. परंतु ट्रिक्स अशा पद्धतीने लावलेली आहे. दावधरा, बादाज, विकते म्हणजे पहिल्यांदा डहाणूची खाडी आहे, नंतर दातीवारची खाडी आहे, नंतर वसईची खाडी आहे, नंतर धरमतारची खाडी आहे, नंतर रोह्याची खाडी आहे, नंतर नंतर राजापूरची खाडी आहे. बादाज बघा बाणकोटची खाडी आहे. केळशीची खाडी आहे. वरून परत आलेली आहे. दाभोळची खाडी आहे आणि वरून जयगडची खाडी आहे. मध्ये कोणती खाडी आली? भाट्टे आणि पूर्णगडची खाडी आली. आणि नंतर इथे जैतापूरची खाडी आली. इथे बघा विकते अशी घेतलेली आहे. विजयदुर्ग, देवगड, आचराची खाडी आहे, कलावरीची खाडी आहे, कर्लीची खाडी आहे, तेरेखोलची खाडी आहे. या दक्षिण कोकणातील आहे. तुम्हाला मध्य कोकण दक्षिण कोकणातील खाड्या कधी विचारला तर डावधरा ह्या झाल्या मध्य कोकणातील. बादाज त्या झाल्या उत्तर कोकणातील. ह्या झाल्या मध्य कोकणातील. आणि विकते ह्या झाल्या दक्षिण कोकणातील खाड्या. अशाच पद्धतीने अजून जोड्या लावायला प्रश्न विचारला तर दातीवारची खाडी कुठल्या नदीवर आहे? वैतरणा. दातीवार, वैतरणा, वसई, उल्हास व लक्षात ठेवा धरमतार. आता धरम काय झालेला आहे? पातळ झालेला आहे असं लक्षात ठेवा. आपण म्हणजे पातळगंगा नदीवर कुठली खाडी आहे? धरमतारची खाडी आहे. कुंडलिका नदीवर कोणती खाडी आहे? रोहाची खाडी आहे. म्हणजे रोह्याच्या कानामध्ये कुंडल घातलेली आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवू. तर
इथे सावित्री नदीवर म्हणजे सावित्रीबाईंनी बाण चालवला होता अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू. सावित्री नदीवर कुठली खाडी आहे? बाणकोटची खाडी आहे. भारजावर केडशीची खाडी आहे. बघा दाभोळ कसे आहे व शिष्ट आहे असं लक्षात ठेवू. आता शास्त्री जे होते आपले माजी पंतप्रधान त्यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा दिली होती. म्हणजे शास्त्री नदीवर जयगडची खाडी आहे. काजळी नदीवर काजळी कोणाला लावायची आहे? भाट्याला काजळी लावायची आहे. बघा मुचकुंदी पूर्ण म्हणजे मुचकुंदी नदीवर पूर्णगड कुठली खाडी आहे? मुचकुंदी नदीवर पूर्णगडची खाडी आहे लक्षात ठेवा. तर काजवी जैतापूर लक्षात ठेवा. विजयला कसं करायचंय? शुक करायचंय. शुक नदीवर विजयदुर्गची खाडी आहे. देवगड लक्षात राहिली पाहिजे. आचरा लक्षात राहिली पाहिजे. गड नदीवर कलावरीची खाडी आहे. म्हणजे असं लक्षात ठेवा गडावर कला दाखवायची आहे. नंतर कर्लीवर कर्लीची खाडी आहे. तेरेखोलवर तेरेखोलची खाडी आहे. अशा पद्धतीने खाड्या आणि नद्या हे प्रॉपर जोड्या लावायला कसाही प्रश्न कधी आला तर तो तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे. येतंय का लक्षामध्ये? हे झालं प्रिलियम बद्दल. आता प्रिलियम मध्ये असे प्रश्न विचारतात. मेन्स मध्ये थोडं डिटेल विचारतात. म्हणजे कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य. आता कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य काय आहे? त्या सह्याद्री पर्वतात उगम पावून कुठे मिळतात बरं का? अरबी समुद्रात जाऊन मिळतात. बरोबर? हे आहे. बघा सह्याद्री पर्वतात उगम पावतात नंतर अरबी समुद्रात जाऊन मिळतात आणि कोकणातील नद्या कशा असतात? कमी लांबीच्या असतात. तुम्हाला माहिती आहे कमी लांबीच्या असतात. ते अत्यंत वेगाने वाहत असतात. उंचावरून येत असल्याने वेग प्राप्त होतो. त्या सह्याद्रीचा पश्चिम उतार हा तीव्र आहे. कारण वेग कशामुळे प्राप्त होतो? असा सह्याद्री आहे आणि त्याचा पश्चिमेकडचा उतार कसा आहे? तीव्र आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही पश्चिमेकडून कधी बघितला तर सह्याद्री तुम्हाला उभ्या भिंतीसारखा दिसतो आणि पूर्वेकडून कधी बघितला तर तुम्हाला हा पायऱ्यांसारखा दिसतो. बघा वैशिष्ट्यांमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वैशिष्ट्ये लिहू शकतात. परत कोकणातील नद्या पठारावरील नद्यांच्या तुलनेने खनन कार्य कमी असल्याने या नद्या उथळ बनलेल्या आहेत. कारण का? ते वाहतात लगेच उताराहून उतरतात लगेच तेव्हा त्या समुद्रात जाऊन मिळतात. कमी लांबीच्या आहेत म्हणजे त्या खनन कार्य करतात का? नाही. म्हणून त्या नद्या कशा आहे? उथळ आहे. बघा उत्तर कोकणातील उल्हास आणि त्या खालोखाल वैतरणा यांचा अपवाद वगळता इतर नद्यांची जी लांबी आहे हे कमी आहे. कमी म्हणजे किती? 100 पेक्षा कमी किलोमीटर लांबीच्या आहे. कोकणातील नद्यांचे ऊर्ध्व खनन हे पार्श्व खननापेक्षा जास्त आहे. बरं लक्षात ठेवायचे आहे. ऊर्ध्व खनन हे कसे आहे? जास्त आहे. पार्श्व खनन कसे आहे? हे कमी आहे. अशा पद्धतीने तुम्ही वैशिष्ट्य लक्षात ठेवू शकतात. तुम्हाला राज्यसेवा मेन्सला UPSC मेन्सला कोकणातील नद्यांचे वैशिष्ट्य कोकणातील नद्यांबद्दल प्रश्न विचारला. कोकणातील नद्यांचा ऊहापोह करा असा प्रश्न कधी विचारला तुम्ही ही वैशिष्ट्यांमध्ये हे मुद्दे तुम्ही लिहू शकतात. आता आपण पुढचा मुद्दा काय बघणार आहोत? नदी चौरे हवा हा मुद्दा बघणार आहोत. नदी चौरे बघा सह्याद्रीत उगम पावणाऱ्या काही पश्चिमवाहिनी नद्या म्हणजे काही आपण तिथे नावं दिलेली आहे. उल्हास आणि वैतरणा पूर्ववाहिन्या ओढे आपल्यात समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे पूर्वेकडील वाहणारे पाणी हे या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आलेले आहेत. या नैसर्गिक स्थितीत काय म्हणतात? नदी चौरे किंवा जलपहरण म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. जलपहरण असे म्हणतात. याला नदी चौरे असे म्हणतात. हे नैसर्गिक स्थितीमुळे हे प्राप्त होत असतात. येतंय का? प्रत्येकाच्या लक्षात येतंय का? पुढे आता आपण एक एक कोकणातील नदी बघू. मित्रांनो घाई होते का जास्त शिकवताना? माझी स्पीड अशा पद्धतीने ठेवलेली आहे की जे नवीन मुलं आहेत त्यांना पण समजेल. जुन्या मुलांना पण असं वाटेल की सर जास्त जोरात शिकवत नाही, प्रॉपर व्यवस्थित चाललो आहे. तरी तुम्ही म्हणत असाल तर मी थोडी स्पीड कमी करतो. आता वैतरणा नदी बघू. बघा वैतरणा नदीचा उगम कुठे झाला आहे? सह्याद्री पर्वत रांगेत त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेकडे होतो. आत्ताच आपण गोदावरी नदी बघितली. गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? सह्याद्री पर्वत रांगेमध्ये त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगर रांगेच्या कुठे झाला आहे? पूर्वेकडे झाला आहे. आणि या वैतरणाचा उगम काय झाला आहे? पश्चिमेकडे झालेला आहे. ही नदी नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेला पालघाट जिल्ह्यामध्ये 154 किलोमीटर वाहत जाऊन दातिवारच्या खाडीजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. वैतरणा नदी
कोकणातील सर्वात लांब नदी आहे, 154 किलोमीटर लांबीची आहे. ही सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून कुठे वाहते आहे? पश्चिमेकडे वाहत आहे. बघा, या प्रवासादरम्यान वैतरण्याला उत्तरेकडून म्हणजे तिच्या उजव्या बाजूकडून कुठल्या नद्या येऊन मिळतात? सूर्य आणि पिळपंजार या उपनद्या येऊन मिळतात. त्या दक्षिणेकडून म्हणजे डाव्या बाजूने तानसा ही उपनदी येऊन मिळते. पुढे तांदुळवाडी डोंगर आणि दानी डोंगरच्या दरम्यान वैतरणा नदी मुखाजवळ दातीवारची खाडी तयार झालेली आहे. म्हणजे कोणत्या दोन डोंगर रांगांच्या दरम्यान वैतरणा नदी वाहते असा प्रश्न कधी विचारला तर तांदूळ डोंगर आहे, तांदूळ डोंगर आणि जीवदानी डोंगर आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि वैतरणा नदीवर कुठला प्रकल्प आहे? मोडक सागर प्रकल्प आहे. ही झाली आपली वैतरणा नदी. पुढची उल्हास नदी आपण लक्षात राहू दे आता. उल्हास नदी ही नदी ठाणे व पालघर जिल्ह्यातील महत्वाची नदी असून तिचा उगम कुठे झाला आहे? रायगड जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगाच्या खंडाळाजवळील भोर घाटात झालेला आहे. बघा कुठे उगम पावलेले हे? रायगड जिल्ह्यात खंडाळा जवळील बोर घाटामध्ये हिचा उगम झाला आहे. रायगड जिल्ह्यात ही नदी दक्षिणी उत्तर वाहते. पहिल्यांदा दक्षिणी उत्तर ही नदी वाहते. उल्हास नदीची एकूण लांबी किती आहे? 122 किलोमीटर इतकी आहे. या नदीचे एकूण खोरे बघा किती तर 4332.69 चौरस किलोमीटर आहे. पुढे ठाणे पालघर जिल्ह्यातून ही नदी वाहत वाहत जाते. नंतर ठाण्याची खाडी व वसईची खाडी या दोन वितरिकांमध्ये ती कोणाला जाऊन मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. बघा मिळाली अरबी समुद्राला. या प्रवासादरम्यान उल्हास या नदीस तिच्या उजव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून कुठली नदी येते? बघा भास्सा नदी येते, मोरबोडी नदी येते, काळू नदी येते आणि भासाई नदी येते. ह्या नद्या येऊन मिळतात उल्हासला. मित्रांनो, तुम्हाला कधी विचारलं कोकणातील सर्वात लांब नदी कुठली तर कुठली आहे? वैतरणा आहे. आणि खोऱ्याने सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे तर विचारलं तर उल्हास नदीचे सर्वात मोठे खोरे आहे. लक्षात ठेवा. पुढे तेरेखोल बद्दल आपण माहिती घेऊ. बघा या नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अंबोली घाटामध्ये कुठे झाला आहे? गुंटेवाडी जवळ झालेला आहे. एकूण लांबी किती? 110 किलोमीटर असून महाराष्ट्रातील प्रवासाचा किती किलोमीटर आहे? 98 किलोमीटर आहे. आणि 12 किलोमीटर ही वैतरणा जी नदी आहे ही कुठून वाहते? गोवा राज्यातून वाहत जाते. तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची नैसर्गिक सीमा निश्चित करण्याचं काम कोणत्या नदीने केलेलं आहे? तेरेखोल नदीने केलेलं आहे. बघा कोकण किनारपट्टी आपण बघताना हे बघितलं. कोकण किनारपट्टीचा विस्तार कुठून तर कुठपर्यंत आहे? दमनगंगा ते तेरेखोल इथपर्यंत कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. कोकण किनारपट्टीची एकूण लांबी 560 किलोमीटर कोकण किनारपट्टीची लांबी आहे. आणि समुद्र किनाऱ्याची जी लांबी आहे ही किती आहे? 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्याची लांबी आहे. आपला जो समुद्र किनारा आहे हा कसा आहे? हा असा आहे, दंतूर आहे. दंतूर आहे, रिया आकाराचा आहे, खोल समुद्र किनारा आहे आणि खाड्यांची निर्मिती झालेली आहे आणि या ठिकाणी नैसर्गिक बंदरांची निर्मिती झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोकणाचा विस्तार, कोकण किनारपट्टीचा विस्तार सुरत ते गोवा या लांबीपर्यंत आहे. सरासरी याची लांबी किती आहे? 80 ते 130 इतकी सरासरी लांबी आहे. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. कोकण किनारपट्टीचा विस्तार जसजसे उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तसतसा कोकण किनारपट्टीचा विस्तार हा कसा होत जातो? कमी कमी होत जातो. लक्षात ठेवायचं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्या तर बघा प्रमुख खनिज कोकणामध्ये खनिज संपत्ती आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये लिहिताना तुम्हाला व्यवस्थित सर्व मुद्दे आले पाहिजे. खनिज संपत्ती आहे. बॉक्साईट हे तिथे प्रमुख खनिज आढळते आणि दक्षिण कोकणामध्ये लोह खनिज मोठ्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त आढळते. इतर खनिजे क्रोमाइट आहे, जिप्सम आहे, मॅग्नीज आहे, हे सुद्धा इथे खनिजे आढळतात. आणि रेड्डी बंदर लोह खनिजांसाठी
प्रसिद्ध आहे. निर्यात सावित्री आणि गंधार नदीचा संगम झालेला आहे. रेडी बंदर रायगड जिल्ह्यात महाड येथे आणि रत्नागिरी देवरुख जवळ धारलेश्वर हा धबधबा आहे. याला गंगोत्री सुद्धा म्हणतात. मार्लेश्वर याला धारलेश्वर धबधबा या नावाने सुद्धा ओळखला जातो. मित्रांनो, आपण महाराष्ट्रामधील आपण एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न देणार आहे. तर तुम्हाला नदी प्रणालीमध्ये कोकणातील नद्यांमध्ये सर्व पॅटर्न तुमचा लक्षात यायला पाहिजे. तुम्हाला कोकणातील नद्यांचा उहापोह करा. हे आलं की असा प्रश्न विचारला तर तुम्ही जे वैशिष्ट्य सांगितले आहे, हे वैशिष्ट्य प्रॉपर लिहायचं आहे. इथलं हवामान प्रॉपर लिहायचं आहे. इथलं नदी प्रणाली प्रॉपर लिहायची आहे. इथली लोकसंख्या प्रॉपर लिहायची आहे. इथे खनिज संपत्ती जशा मी पद्धतीने शिकवलं तशा पद्धतीने लिहायचं आहे. एकही प्रश्न सुटायला नको, एकही मुद्दा सुटायला नको. कमीत कमी 5-7 मुद्दे तरी यायला पाहिजे. एक प्रश्न लिहिण्याची प्रॅक्टिस जवळ-जवळ 7 ते 8 मिनिटं प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला यावर डेमो प्रश्न सुद्धा घेत आहे. डेमो प्रश्नांमधून तुम्हाला समजत असेल. अशा पद्धतीने इथून तर इथपर्यंत आपलं काय झालं आहे, कोकणातील नद्या. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, आपल्या नोट्स इतक्या डिटेलमध्ये काढलेल्या आहे. तुम्ही मार्केटमधलं कुठलंही पुस्तक चेक कधी केलं किंवा नोट्स कधी तयार कधी केल्या, चेक कधी केल्या तर तुम्हाला आपल्या नोट्स डिटेलमध्ये दिसतील आणि तुम्हाला एक्झामला 100% फायदा होईल. आता आपण थोड्या पुढे जाणार आहे. थोड्या पुढे म्हणजे काय? आता आपण बघा तापी पूर्णा नदी खोरे घेणार आहे. तापी पूर्णा नदी पहिल्यांदा नेहमीप्रमाणे मी तुम्हाला मॅप समजावून सांगतो. मॅप समजावून सांगितल्यानंतर आपण तापी नदीची माहिती बघू बरं. ह्या इथे बघा तापी नदी इथे उगम पावते. कुठे? महादेव डोंगर रांगामध्ये मुलताई येथे बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. महादेव डोंगर रांग, मुलताई, बैतूल मध्य प्रदेश इथे तापी नदीचा उगम होतो. मध्य प्रदेशातून हे बघा अशी वाहत 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 जाते आणि इथे अमरावती जिल्ह्यामध्ये ती महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. परत ती महाराष्ट्रामधून मध्य प्रदेशमध्ये वाहत जात तापी नदी परत ती कुठे प्रवेश करते? महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. नंतर ती महाराष्ट्रामध्ये वाहत 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 जाऊन आणि नंतर ती गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते आणि नंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते. अशा तापी नदीचा प्रवास आहे. तापी नदी वाहताना तिला अमरावतीमध्ये खापरा नदी येऊन मिळते, सिपना नदी येऊन मिळते आणि नंतर गोमती नदी येऊन मिळते. आणि ही नदी ही झाल्यानंतर ती बघा इथे नागझिरी हिवाई नदी आहे, इथे भोगावती नदी आहे, इथे काकरा गाव आहे म्हणजे सुकी नदी आहे. या ठिकाणी तिला वाघूर नदी येऊन मिळते. बघा वाघूर नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगेमध्ये झालेला आहे. वाघूर नदी दक्षिणेकडे वाहते आणि तिला येऊन मिळते. ही गिरणा नदी आहे. गिरणा नदीचा उगम हा सह्याद्री पर्वत रांगेमध्ये झाला. ती पहिल्यांदा पूर्ववाहिनी नदी होती. पूर्ववाहिनी नदी असून नंतर ती दक्षिणेकडे वाहत वाहत गेली आणि कोणाला मिळालेली आहे? तापीला मिळालेली तुम्हाला दिसते. आणि ती गिरणा नदीच्याच उपनद्या कुठल्या आहेत? कित्तूर उपनदी आहेत, ज्यावर चाळीसगाव हे शहर बसलेलं आहे. मोसम उपनदी आहे, ओरम उपनदी आहे, पांझण उपनदी आहे. आणि यानंतर ही तापीला अंजनी ही नदी इथे येऊन मिळते. बोरी नदी आहे, गाळणा गावाला बोरी नदीचा उगम होतो. ही पांझरा नदी आहे. पांझरा नदी हे बघा पिंपळनेर ते पांझरा नदीचा उगम झालेला आहे आणि नंतर ते तापीला येऊन मिळते. कान नदी सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा सातमाळा डोंगर रांगामध्ये बुराई नदीचा उगम झाला, ती हिला येऊन मिळते. अमरावती एक नदी आहे, ठाणेपाडा इथे उगम झालेला आहे. नंतर शिवा एक नदी आहे, ह्या आहे आणि त्या वाकी आहे, गोमुखनी आहे, अरुणावती आहे, अनेर आहे, हळदी नदी आहे, सुकी नदी आहे. या तापीच्या उपनद्या आहे मित्रांनो. तशाच पद्धतीने गिरणा नदी इथे बघा तापी पूर्णा. आता पूर्णा नदी बघू आपण. पूर्णा नदी बघा गाविलघाट टेकड्यामध्ये उगम झाल्या, नंतर ती अशी वाहत 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 गेली आणि नंतर ती कोणाला मिळालेली आहे? तापीला मिळालेली तुम्हाला दिसते. तापीला मिळून ती पूर्णा नदी बघा तिला मिळताना नंतर पिंडी नदी आहे, उमा नदी आहे, काटेपूर्णा नदी आहे, आरणा नदी आहे, इथून चंद्रभागा नदी येते, इथे शहानूर नदी आहे, इथून पूर्णा नदी आहे. बघा इथून मन नदी आहे, इथे मोरणा आहे, इथे बोरी नदी आहे, इथे ज्ञानगंगा आहे, विश्वगंगा आहे, नळगंगा आहे,
या सर्वच्या सर्व नद्या कोणाच्या आहेत? तापीच्या म्हणजे पूर्णाच्या उपनद्या आहेत आणि हे सर्व नद्या उपनद्या मिळून हे जे तयार झालेलं आहे हे तापी पूर्णा नदी खोरे हे प्रॉपर तयार झालेलं तुम्हाला दिसतं. मित्रांनो, जोड्या लावांमध्ये किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा उजव्या बाजूच्या आणि डाव्या किनाऱ्यावरच्या नद्या कुठल्या अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न आला तर तापी पूर्णाचे खोरे तुम्ही लक्षात ठेवा. आता हीच तापी जी म्हणाली त्या तापीची एकूण लांबी कधी बघितली तर 720 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा ही तापीने उत्तरेकडची नैसर्गिक सीमा ही तापीने व्यापलेली आहे. महाराष्ट्रात ती किती किलोमीटर वाहते? 208 किलोमीटर वाहते. मध्य प्रदेशमध्ये मुलताई येथे उगम पावून अमरावती जिल्ह्याच्या वायव्य सीमेवर वाहत जाते. नंतर पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते. नंतर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमध्ये तळोदा तालुका आहे आणि मध्य प्रदेश सुरत जवळ ती कोणाला जाऊन मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. 100% लक्षात ठेवायचं आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापी गोमाई संगम नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी गोमाई संगम होतो. प्रकाश या तीर्थक्षेत्रास काय म्हणतात? खानदेशची काशी म्हणून ओळखले जाते. भरपूर मंदिर आहे मित्रांनो इथे, म्हणून प्रकाशेला काय म्हणतात? खानदेशची काशी या नावाने प्रकाशे हे ठिकाण ओळखलं जातं. बुलढाणा जिल्हा बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोक्ष नदी काठावर शेगाव हे शहर वसलेलं आहे. तीर्थक्षेत्र आहे. गजानन महाराज शेगाव आहे तिथे मोक्ष नदीवर आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही शेगावला कधी गेला असेल तर तिथे आनंद सागर नावाचं मोठं उद्यान आहे. खूप मोठं उद्यान आहे. बघा धुळे जिल्ह्यामध्ये पांझरा तापी यांचा संगम जो आहे मुडाव त्या ठिकाणी होतो आणि हे भाविकांचे श्रद्धास्थान सुद्धा आहे. तापी पूर्णा यांची सरासरी रुंदी कधी बघितली तर किती? 240 ते 250 किलोमीटर इतकी सरासरी रुंदी आहे. आणि प्रमुख पिके तापी नदीच्या खोऱ्यामध्ये कापूस घेतले जाते, ज्वारी घेतले जाते, ऊस घेतले जाते, केळी लागवड केली जाते. जळगाव मध्ये केळी लागवड मोठ्या प्रमाणात करतात. हे ह्या तापी नदीच्या खोऱ्यातील प्रमुख पिके आहे. महाराष्ट्रातील सर्वात नदी आहे घळईतून वाहते ही नदी, लक्षात राहू द्यायचं आहे. घळईतून वाहणारी नदी आहे तापी नदी. बघा इथून तापी वाहते, इथून गोदावरी वाहते, यांच्या मधल्या साईडला काय आहे? इथे सातपुडा पर्वत वसलेला आहे. प्रॉपर लक्षात राहू द्यायचं आहे. आता नर्मदा नदी बघा, ही नर्मदा नदी पहिल्यांदा मी तुम्हाला मॅप दाखवतो नर्मदा नदीचा. ही बघा नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेश इथे नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. त्याला नर्मदा कुंड सुद्धा म्हणतात. नंतर नर्मदा नदी वाहत आली इथे जबलपूर आहे, इथे धुवाधार हवा धबधबा आहे. हिरण नदी नर्मदा नदीला येऊन मिळते. शेर नदी आहे, शक्कर नदी आहे नर्मदा नदीला येऊन मिळालेली. नंतर तवा नदी आहे, इंदिरा सागर कालवा आहे, ओंकारेश्वर डॅम आहे. नंतर चनकेसर आहे, इथे छोटा तावा पण नदी आहे. आणि महाराष्ट्रातील कधी म्हटलं तर देवगंगा आणि उदाई ह्या दोन नद्या महाराष्ट्रामधून नर्मदा नदीला जाऊन मिळतात. आणि हथनी पण एक नदी आहे आणि भडोच सरदार सरोवर आहे नर्मदा नदीवर आणि भडोच्या जवळ ती कुठे जाऊन मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोणती नदी? नर्मदा नदी, लक्षात ठेवायची आहे. आता नर्मदा नदीला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. रेवा, मैकल कन्या. मित्रांनो आपली बॅच विसरायची नाही. आपली बॅच डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे. राज्यसेवा मेन्स, UPSC मेन्स मराठी माध्यमातून आहे. जे माहिती घेतलेली आहे ते डिटेलमध्ये आहे. तुम्ही फक्त इतकी माहिती लक्षात ठेवायची आहे. जास्त पण आकडेवारी यावर भर दिलेला नाही. जशा पद्धतीने तुम्हाला लिहिण्यासाठी कामात पडेल तशाच पद्धतीने माहिती घेतलेली आहे. ह्या नर्मदा नदीला काय म्हणतात? रेवा नदी म्हणतात. मैकल कन्या म्हणतात. मैकल कन्या का? की ही मैकल या डोंगर रांगेमध्ये उगम पावते म्हणून तिला मैकल कन्या म्हणतात. अमरजा म्हणतात. अमरजा काय म्हणत असेल? कारण ते अमरकंटक या ठिकाणी ही नदी उगम पावते म्हणून अमरजा या नावाने ओळखली जाते. या नदीची एकूण लांबी म्हणजे नर्मदेची एकूण लांबी किती आहे? 1312 किलोमीटर इतकी आहे. आणि ही लांबी महाराष्ट्रात किती किलोमीटर वाहते? 54 किलोमीटर वाहते नंदुरबारच्या उत्तर सीमेवरून.
बघा, रेवा म्हणजे काय आहे? रेवाचा अर्थ काय होतो? उड्या मारत जाणारी नदी आहे. नेहमी ही कुठल्या अवस्थेत वाहत असते? तारुण्य अवस्थेत वाहत असते मित्रांनो. या नदीला, नर्मदा नदीला मध्य प्रदेशची जीवनरेषा सुद्धा म्हणतात. जबलपूर जवळ संगमरव खडकाच्या घळईतून वाहत जाते आणि इथे कुठला धबधबा तयार केलेला आहे? धुवाधार धबधबा तयार केलेला आहे. रांजण खडके मोठ्या प्रमाणात आहे. पात्रता रांजण खडके या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि या नदीला एका ठिकाणी तिला काय म्हणतात? बंदरकुदी म्हणतात. म्हणजे बंदरासारखे ते उड्या मारत जाते. तिला हरणफळ सुद्धा म्हणतात. कारण ती हरणासारखी सुद्धा उड्या मारत जाते आणि खाडीच्या मुखाजवळ, नर्मदा नदीच्या खाडीच्या मुखाजवळ अलिया हेबा हे बेट आहे. ही नदी घळईतून वाहत जाते, लक्षात ठेवायचं आहे. खनन कार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे नर्मदा नदीने. सरदार सरोवर या नदीवर आहे. बघा, विवाद चालू आहे. मध्य प्रदेश असो, राजस्थान असो, महाराष्ट्र असो आणि गुजरात असो. मेधा पाटकर यांचा विरोध झाला होता. इथे बघा, महेश्वर येथे इंदिरा गांधी सागर मध्य प्रदेशमध्ये उभारलेला आहे आणि नर्मदा नदीच्या खोऱ्यात काळ्या मृदेचे आधिक्य मोठ्या प्रमाणात आढळते. लक्षात ठेवायचं आहे. नंदुरबार जिल्ह्यात धळगाव तालुका नर्मदा नदीच्या काठावर वसलेला आहे. कपिलधरा धबधबा आहे, धुवाधार धबधबा आहे, सहस्त्रधरा धबधबा आहे. मी तुम्हाला यावर पण आयोगाने क्वेश्चन विचारला होता. मी तुम्हाला नाक अजून धुवणं अशी ट्रिक सांगितली होती. आठवते का काय माहिती? म्हणजे कपिलधारा नर्मदा नदीवर आहे, धुवाधार आणि नर्मदा नदीवर आहे आणि इथे सहन पण सांगतो. सहस्त्रधारा कुठे आहे? नर्मदा नदीवर धबधबा आहे. 3 किलो लांबीची सुप्रसिद्ध बेडाघाटची संगमरवर खडकाची घळई नर्मदा नदीने केलेली आहे. 3 किलोमीटर लांबीची मित्रांनो ही घळई. या नदीच्या उपनद्या हिरण आहे, बरणा आहे, कोलार आहे, ओसरन आहे, बंजर आहे, शेर, शक्कळ, गंजाल तावा आहे, छोटा तावा आहे, कुंडे आहे, बुरन्नेर आहे आणि उदाई आणि देवगंगा ह्या महाराष्ट्रातून त्या नर्मदा नदीला जाऊन मिळतात. भडोच जवळ 28 किलोमीटर रुंदीची 25 किमी खाडी खंभातच्या आखातात जाऊन मिळते हे मित्रांनो. म्हणजे 28 किलोमीटर रुंदीची आहे, 25 किलोमीटरची खाडी ही कुठे जाऊन मिळते? भडोच्या खंभातच्या आखातात जाऊन मिळते. भडोच येथे. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने नर्मदा नदी होती. जेवढं सांगितलं आहे तेवढंच लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवायचं नाही. तुंगभद्रा नदी बघू आता. तुंगा आणि भद्रा नदी कशा पद्धतीने तयार झालेली आहे? बघा, तुंगा आणि भद्रा ही बाई तुंग नदी आहे, ही भद्रा नदी आहे. दोघांचा संगम झाला आणि तुंगभद्रा नदी तयार झाली. तुंगभद्रा अशी वाहत 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 गेले आणि नंतर संगमेश्वर आंध्र प्रदेशामध्ये ही कोणाला मिळालेली आहे? कृष्णा नदीला येऊन मिळालेली आहे. इकडनं ही बाई कृष्णा नदी आपण बघितली महाराष्ट्रातून वाहत येते. भीमा नदी महाराष्ट्रातून वाहत येते आणि कुरगुड्डी कर्नाटक रायचूर जवळ ती कोणाला मिळते आहे? कृष्णाला येऊन मिळते आणि संगमेश्वर जवळ तुंगभद्रा नदी ही कृष्णाला जाऊन मिळते. तुंगभद्राची बघा, शिमोगा येथे वर्धा नदीचा उगम झाला, हीच उपनदी आहे आणि हागरी नावाची ही सुद्धा तुंगभद्रेची एक नदी आहे. कृष्णा नदीची सर्वात महत्वाची दक्षिणेकडील कुठली उपनदी विचारली तर कुठली उपनदी आहे? तुंगभद्रा नदी आहे. लक्षात ठेवा. कर्नाटक मधून वाहत जाऊन कर्नाटक बाहेर ही कोणाला मिळते? कृष्णा नदीला मिळते. मल्लापुरम येथे तुंगभद्रा नदीवर धरण बांधलेले आहे. बंकिंगहॅम कालव्यातून काकीनाडा ते चेन्नई पर्यंत होड्यांमधून वाहतूक होते कृष्णा नदीवर. आणि कृष्णा नदी त्रिभुज प्रदेश कृष्णा जिल्ह्यात बघा कुठे आहे? पुलीगड्डा येथे 2 प्रवाह जाऊन मिळतात. दीव बेट बनते आणि पुढे 3 प्रवाह जाऊन कृष्णा समुद्रास मिळते. उत्तरेस मुसलीपट्टणम शहर वसलेलं आहे. अशा पद्धतीने आपण तुंगभद्रा नदी तर बघितली आणि शेवटी आपला कृष्णेचा संगम बाकी होता, तो पण आपण बघून घेतला. हे कुठे? मुसलीपट्टणम शहर इथे कृष्णेवर वसलेलं आहे. कृष्णा नदी कोणाला जाऊन मिळते आहे? बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. लक्षात राहू द्यायचं आहे. प्रत्येकाला समजत आहे ना? प्रत्येकाला समजलं पाहिजे. पुढे कावेरी नदी. आता आपण लक्षात ठेवू कावेरी नदी. हे बघा कावेरी नदी.
मॅप व्यवस्थित बघायचा आहे कावेरी नदीचा. बघा, कावेरी नदी, कर्नाटक तल कावेरी. इथे बघा हेमावती ही उपनदी आहे, यगाची उपनदी आहे, इथे शिमगा उपनदी आहे, इथे अर्कावती उपनदी आहे, चौरा उपनदी आहे, तिरुवल्ली मुत्तलम ही उपनदी आहे, कोलिदम्म ही उपनदी आहे, नर्मगती ही बाई उपनदी आहे, तंजावर हे बाई शहर वसलेलं आहे, आणि अमरावती ही एक उपनदी आहे, नायल उपनदी आहे, सुवर्णावती उपनदी आहे, कंबनी उपनदी आहे, लक्ष्मीतीर्थ ही उपनदी आहे कावेरी नदीवर. कृष्णराज सागर हा प्रकल्प आहे. आता आपण एक एक कावेरीच्या उपनद्या लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं, ती लक्षात ठेवायचं. ती म्हणजे कसं बघा, लक्ष्मण तीर्थ हे झालं, हेमावती हे नाव झालं, सुवर्णावती हे नाव झालं, अर्कावती हे नाव झालं, अमरावती हे नाव जातं, नर्मगती हे नाव झालं, आणि तिरुवल्ली हे मुत्तल हे एक नाव झालं. सर्व ती आलेलं आहे. आणि राहिलं कंबनी नाव राहिलेलं आहे, तलकावेरी त्यावरूनच लक्षात राहिलं, चौरा नाव आहे, नायल नाव आहे. ह्या अशा अमरावती ह्या कोणाच्या उपनद्या आहे, कावेरीच्या उपनद्या आहे. आणि हे सर्वच सर्व जे बनलेलं आहे, जे मी हा जो मॅप हाताने काढलेला आहे, हा सर्व या कावेरीच्या उपनद्या आणि कावेरी नदीचं हे प्रॉपर खोरे झालेलं आहे. आता आपण कावेरी नदीबद्दल माहिती बघू. बघा कावेरी नदी, बघा दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. या नदीची एकूण लांबी किती आहे, 760 किलोमीटर आहे. या नदीचा उगम कुठे होतो, ब्रह्मगिरी डोंगरमध्ये, कुर्ग जिल्हा कर्नाटक या ठिकाणी या नदीचा उगम झालेला आहे. प्रवाहाच्या दिशेत अनेक वेळा बदल, पूर्वेस काही, ईशान्य, नंतर आग्नेय, नंतर कर्नाटक सीमेवरून नैऋत्येस, पुन्हा आग्नेयेस, नंतर पूर्वेस श्रीरंगपट्टणम, श्रीरंगपासून एक फाटा जाऊन ईशान्येकडे वाहून जाते, चिदंबरमच्या दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरात मिळते. बघा म्हणजे कावेरी नदी वाहताना किती ठिकाणी तिने प्रवाह बदलवलेला आहे, खूप ठिकाणी प्रवाह बदलवलेला आहे. हे आपल्याला विचारणार नाही, फक्त प्रवाह खूप वेळा बदलवलेला आहे हे लक्षात ठेवा. दुसरा फाटा तंजावर जवळ जाऊन नागपट्टणम जवळ बंगालच्या उपसागराला मिळते. या खोऱ्यामध्ये ग्रॅनाइट खडक मोठ्या प्रमाणात आढळतात आणि नदीपात्रात बेटे आहे. श्रीरंगपट्टणम, इथे श्रीरंगपट्टणम हे बेट आहे. बघा शिवसमुद्रम येथे त्याचे दोन भाग, गगनचुक्की पश्चिमेकडील प्रवाह, तर भारचुक्की हा काय आहे, पूर्वेकडील प्रवाहाला काय म्हणतात, भारचुक्की म्हणतात. लक्षात राहू द्यायचं आहे. बघा उपनद्या कोणकोणत्या आहे, कक्वे आहे, हेमावती आहे, शिमगा आहे, कंबनी आहे, कर्णावली आहे. 11व्या शतकामध्ये कावेरी नदीवर ग्रॅट ॲनिकट कालवा बांधला होता. दक्षिण भारताचा बगीचा कोणाला म्हणतात, तंजावर म्हणतात. म्हणजे कावेरी नदीच्या खोऱ्यातील प्रदेश आहे. कावेरी नदीला दक्षिण भारतातील गंगा सुद्धा म्हणून सुद्धा ओळखली जाते. आपल्या गोदावरी नदीला सुद्धा म्हणतात. काठावर बघा श्रीरंगपट्टणम असो, श्रीरंगम असो, कुंभकोणम असो, तंजावर, वय्यर, कावेरीपट्टणम अशा पद्धतीने या काठावर शहरे आहे. उजव्याकडून आणि डाव्याकडून वाहणाऱ्या नदींची मॅट्रिक्स लावलेली. लक्ष्मण का स्वर्ण निम अक्षरों में नाम, आणि हम यहाँ शिमला आकर चोरी तो नहीं करेंगे, अशा पद्धतीने मॅट्रिक्स लावलेले आहे. बघा नदी प्रणालीमध्ये कावेरी ही एक प्रमुख नदी होती, हे पण आपण बघून घेतलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये इतकं जास्त माहिती नसते नदी प्रणालीवर. मी आता तुम्हाला काही माहिती सांगणार, वैशिष्ट्य सांगणार आहे, तितकं लक्षात ठेवायचं. पुढे त्यातल्या गाळाचा मैदानी प्रदेश सांगणार आहे, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे पुढच्या लेक्चरला अजून 1 ते 2 लेक्चर होतील आणि प्रॉपर आपली नदी प्रणाली संपून जाईल. आणि आपले डेमो प्रश्न पण होणार आहे. जवळजवळ 6-7 प्रश्न मी घेणार आहे नदी प्रणालीवर, तुमचं डिटेलमध्ये झालं पाहिजे. आता साबरमती नदी बघू. आता आपण हा पूर्ण पाठ बघणार आहोत. साबरमती नदी बघा, साबरमती नदीची लांबी किती आहे, फक्त लांबी रुंदी किती आहे इतकंच लक्षात ठेवू. आणि उगम कुठे पावते, 320 किलोमीटर लांबी आहे. राजस्थानमधील अरवली रांगेमध्ये मेवाड टेकड्यामध्ये ते उगम पावते आणि खंभातच्या आखातात ती जाऊन मिळते. लक्षात ठेवायचं आहे. माही नदी आहे, 533 किलोमीटर ती वाहते.
विंध्य पर्वतामध्ये याचा उगम होतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात मधून ती वाहते आणि खंभातच्या आखातामध्ये ती जाऊन मिळते. या नदीच्या माही नदीच्या उपनद्या सोम आहे, अनास आहे. अनास ही नदी मित्रांनो कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी आहे. जशी माही नदी पण आहे, तशाच पद्धतीने पनाम नदी सुद्धा तिची उपनदी आहे. लुनी नदी बघा, लुनी नदी 482 किलोमीटर लुनी नदी आहे. उगम राजस्थानच्या अजमेर या ठिकाणी होतो आणि संगम कच्छच्या दलदली प्रदेशात ही नदी जाऊन मिळते. म्हणजे ती लुप्त होऊन जाते आणि या नदीची जी एक उपनदी आहे ती सुरसूत ही या नदीची उपनदी आहे. सुरसुती लक्षात ठेवायचे आहे. बघा, सुवर्णरेखा नदी लांबी 395 किलोमीटर आहे. रांची पठारावर ही नदी उगम पावते. प्रवाह झारखंड असो, ओडिशा असो, वेस्ट बेंगॉल मध्ये ती कोणाला जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ब्रह्मणी नदीची लांबी किती आहे? 800 किलोमीटर आहे. मित्रांनो, मला सुद्धा असं वाटत आहे की मी जास्त फास्ट शिकवत आहे. इथे लक्षात द्या, ब्रह्मणी नदीची लांबी किती? 800 किलोमीटर. उगम कुठे झाला? रांची पठारावर झाला आहे. प्रवाह झारखंड, ओडिशा या राज्यातून वाहत जातो. संगम परादीप बंगालच्या उत्तरेस महानदी त्रिभुज प्रदेशामध्ये फाट्यामध्ये विलीन होते आणि नंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महानदी बघा, महानदी लांबी किती आहे? महानदीची 857 किलोमीटर इतक्या लांबीची आहे. रायपूर जिल्हा सिहावाजवळ छत्तीसगड राज्यामध्ये या नदीचा उगम होतो आणि प्रवाह छत्तीसगड, ओडिशा आणि नंतर ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. महानदीवर सर्वात मोठं धरण बांधलेलं आहे. लांबीनं सर्वात मोठं धरण महानदीवर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पेन्नरू नदी आहे. पेन्नरू नदीची एकूण लांबी 568 किलोमीटर आहे. कोलाड जिल्ह्यात नंद या ठिकाणी जाऊन मिळते ते. मित्रांनो, ह्या झाल्या आपल्या भारतातील नदी प्रणाली सर्वचा सर्व. आता तुम्हाला प्रिलियमच्या नुसार प्रश्न कधी विचारले, आता आपण प्रिलियम मेन्स दोघंही बघत आहोत, पण अजून मी तुम्हाला हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्रातील लांबीनुसार नद्या कोणत्या? बघा, गोदावरीची लांबी 668 आहे, पैनगंगेची 495 आहे, वैनगंगेची 295 आहे, कृष्णेची 282 आहे, तापीची 208 आहे, तर नर्मदाची 54 किलोमीटर लांबीची आहे. हे मोठ्या लांबीच्या नद्या या आहेत. महाराष्ट्रातील खोऱ्यांनुसार क्रम लावा असा प्रश्न कधी विचारला तर सर्वात मोठे खोरे कुठल्या नदीचे आहे? गोदावरी नदीचे सर्वात मोठे खोरे आहे. 2 नंबर भीमा कृष्णाचे खोरे आहे. 3 नंबर तापी पूर्णेचे खोरे आहे. 4 नंबर कोकणातील नद्यांचे आणि 5 नंबर नर्मदा नदीचे खोरे आहे. लक्षात ठेवायचं आहे. नंतर प्रश्न विचारा, भारतातील नद्यांच्या लांबीनुसार क्रम लावा. तर तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे, आपली गंगा नदी सर्वात मोठी लांबीची आहे. किती? 2525 किलोमीटर गंगेची एकूण लांबी. गोदावरीची एकूण लांबी किती आहे? भारतातील एकूण लांबी गोदावरीची 1465 किलोमीटर एकूण लांबी आहे. कृष्णाची एकूण लांबी किती आहे? 1390 किलोमीटर आहे. यमुनेची एकूण लांबी 1376 किलोमीटर आहे. नर्मदेची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे. मना नदी आहे 916 किलोमीटर. महानदी आहे 857 किलोमीटर. कावेरी नदीची 560 किलोमीटर ही लांबी आहे. म्हणजे लांबीनुसार नद्यांचा क्रम गंगा, गोदावरी, कृष्णा, यमुना, नर्मदा लक्षात ठेवायचा आहे. लांबीनुसार क्रम आहे मित्रांनो, क्रम चुकवायचा नाही. क्रम तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. भारतातील नद्यांच्या खोऱ्यांनुसार क्रम कोणकोणता आहे? 1 नंबर सर्वात मोठे बघा, ज्यावेळेस गंगा आणि यमुना ऑप्शन मध्ये नसतात, सर्वात मोठे गंगेचे खोरे आहे. 1 नंबर ब्रह्मपुत्रा दिलेला आहे. इथे गंगा वेगळे दिलेला आहे, यमुना दिलेला आहे. म्हणजे यमुना ऑप्शन मध्ये नसेल तर गंगेचे खोरे सर्वात मोठे लिहा, नंतर ब्रह्मपुत्राचे लिहा. आणि असे लिहिताना ब्रह्मपुत्रेचे 1 नंबर, 2 नंबर गंगेचे, 3 नंबर यमुनेचे, 4 नंबर सिंधूचे, 5 नंबर गोदावरीचे आणि नंतर कृष्णा, महानदी, नर्मदा नदी
असे खोरे आहे. लक्षात ठेवायचे आहे. मित्रांनो, हा टॉपिक खूपच सोपा आहे. ह्या टॉपिकवर सर्वात जास्त ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारले जातात. डिस्क्रिप्टिव्हला कमी पद्धतीने प्रश्न विचारतात. आता नदीच्या काठावरील शहरे. कुठल्या नदीच्या काठावर कोणकोणते शहरे आहे? प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न चुकवायचा नाही. बघा, गोदावरीच्या काठावर कोणते शहर वसलेलं आहे? नाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगाव आणि खडकागाव. हे शहर कुठल्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? गोदावरीच्या काठावर. पंचगंगाच्या काठावर कुठलं शहर आहे? कोल्हापूर शहर वसलेलं आहे पंचगंगाच्या काठावर. मोरणाच्या काठावर कुठलं आहे? मोरणा, अकोला हे शहर वसलेलं आहे. लक्षात राहू द्या. पांझराच्या काठीवर कुठलं आहे? धुळे शहर आहे. कान नदीच्या काठावर कुठलं आहे? साक्री शहर आहे. भोगावती नदीच्या काठावर कुठलं आहे? पेन हे शहर आहे. तर उल्हास नदीच्या काठावर कुठलं आहे? कर्जत हे शहर आहे. आंबा नदीच्या काठावर कुठलं आहे? पाली हे शहर आहे. तर कुंडलिका नदीच्या काठावर कुठलं आहे? रोहा हे शहर वसलेलं आहे. जोग नदीच्या काठावर दापोली हे शहर वसलेलं आहे. वशिष्ठ नदीच्या काठावर चिपळूण हे शहर वसलेलं आहे. जोग नदी, दापोली आणि वशिष्ठी, चिपळूण. काजवी नदीच्या काठावर कुठला आहे? जैतापूर वसलेला आहे. तर काजळी नदीच्या काठावर कुठला आहे? राजापूर वसलेला आहे. म्हणजे राजाला काय करायचे आहे? काजळी लावायची आहे. गड नदीच्या काठावर कणकवली शहर वसलेलं आहे. तर सावित्री नदीच्या काठावर पोलादपूर हे शहर वसलेलं आहे. कयाधू नदीच्या काठावर हिंगोली हे शहर वसलेलं आहे. तर सिंदफणीच्या काठावर कुठलं आहे? माजलगाव हे शहर वसलेलं आहे. इरईच्या काठावर मित्रांनो चंद्रपूर आहे. धाम नदीच्या काठावर पवनार हे शहर आहे. तापी नदीच्या काठावर भुसावळ हे शहर वसलेलं आहे. गिरणा नदीच्या काठावर जळगाव हे शहर वसलेलं आहे. पुढे बिंदुसराच्या काठावर बीड म्हणजे चंपावती. तित्तूर नदीच्या काठावर चाळीसगाव हे शहर वसलेलं आहे. तर बुराई नदीच्या काठावर सिंदखेड हे शहर वसलेलं आहे. घोड नदीच्या काठावर मान हे शहर आहे. तर पाताळगंगाच्या काठावर खालापूर आहे. वर्धा नदीच्या काठावर कुलगाव हे शहर वसलेलं आहे. हे प्रश्न तुम्हाला विचारला 100% जोड्या लावायला विचारू शकतील. प्रश्न बरोबर यायला पाहिजे. नंतर खुनी नदीच्या काठावर बघा, खुनी नदीच्या काठावर पांढरकवडा हे शहर वसलेलं आहे. तर वाघाडी नदीच्या काठावर घाटजी शहर आहे. अरुणावतीच्या काठावर अरणी हे शहर वसलेलं आहे. पुढे जाऊ आता. भारतातील नदी काठावरील शहर आहे. नदी काठावरचे मुशी नदीवर कुठला आहे? हैदराबाद हे शहर वसलेलं आहे. मुशीवर हैदराबाद लक्षात ठेवायचं आहे. मुशीवर हैदराबाद आहे. साबरमती नदीवर कुठला आहे? अलाहाबाद आहे. अलाहाबाद लक्षात ठेवा. नंतर कावेरी नदीवर म्हैसूर आहे. बघा, नर्मदा नदीवर कुठला आहे? जबलपूर आहे. यमुना नदीवर आग्रा शहर आहे. सुवर्णरेखा नदीवर कुठला आहे? जमशेदपूर आहे. गंगा नदीच्या काठावर कानपूर आहे. अलकनंदीच्या काठावर काय आहे? बद्रीनाथ हे शहर वसलेलं आहे. चंबळ नदीच्या काठावर कोटा हे शहर वसलेलं आहे. तर महानदीच्या काठावर कटक हे शहर वसलेलं आहे. उगडीच्या काठावर कोलकाता शहर आहे. तर तुंगभद्राच्या काठावर कुठला आहे? कर्नूल शहर वसलेलं आहे. तर गोमतीच्या काठावर लखनौ शहर आहे मित्रांनो. तर इथे सतलज नदीच्या काठावर लुधियाना हे शहर वसलेलं आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर कुठला आहे? दिब्रुगड शहर वसलेलं आहे. सतलज नदीच्या काठावर फिरोजपूर शहर आहे. तापीच्या काठावर सूरज आहे. तर झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे. रामगंगाच्या काठावर मुरादाबाद आहे. बियासच्या काठावर मंडी आहे. वैगईच्या काठावर काय आहे? मदुराई असे शहर वसलेले आहे. पहिल्यांदा मित्रांनो आपण महाराष्ट्रातील नद्यांच्या काठावर हे शहरे बघितले आणि आता आपण काय बघितले? भारतातील नद्यांच्या काठावर वसलेले शहरे. तशाच पद्धतीने आपण जगातल्या नद्यांच्या काठावर वसलेले शहरे लक्षात ठेवू. म्हणजे आपला एक एक पॉइंट प्रॉपर होईल. इथे बघा, टायग्रिस नदीच्या काठावर कुठला आहे? बगदाद आहे. इराकमध्ये हे.
एल्ब नदीच्या काठावर कुठला आहे? हॅम्बर्ग आहे. स्प्री नदीच्या काठावर बर्लिन आहे, जर्मनीमध्ये बर्लिन हे शहर. तर रावीच्या काठावर लाहोर आहे, माहिती आहे तुम्हाला. टायबरच्या काठावर रोम हे शहर वसलेलं आहे, इटलीमधलं शहर आहे. आणि टायगरच्या नद्यावर काठावर कुठला आहे? लिस्बन आहे. सीन नदीच्या काठावर कुठला आहे? पॅरिस हे शहर वसलेलं आहे, फ्रान्समधलं. तर मयानी नदीच्या काठावर आपलं चितगाव शहर वसलेलं आहे. राहील नदीच्या काठावर कोलोन हे शहर बसलेलं आहे, जर्मनीमध्ये आहे. बोन हे शहर वसलेलं आहे राहील नदीच्या काठावर. चांगीत सिकाँग नदीच्या काठावर कुठलं आहे? शांघाय हे शहर वसलेलं आहे. तर थेम्सच्या काठावर कुठलं आहे? लंडन आहे. डार्लिंगच्या काठावर कुठलं आहे? सिडनी आहे, ऑस्ट्रेलियामधलं. डॅन्यूबच्या काठावर बेलग्रेड आहे, बुडापेस्ट आहे, हंगेरीमध्ये आहे. आणि व्हिएन्ना आहे, हे डॅन्यूब नदीच्या काठावर आहे. पोटोमेच्या काठावर कुठलं आहे? वॉशिंग्टन DC शहर वसलेलं आहे. अटाकावाच्या काठावर कुठलं आहे? टोकियो शहर वसलेलं आहे. तर इरावतीच्या काठावर कुठलं आहे? रंगून हे शहर वसलेलं आहे. अशा पद्धतीने आपले नदीच्या काठावरचे शहर सुद्धा झालेले आहे. प्रिलियमला इथे प्रश्न विचारला जातो. UPSC प्रिलियम असो किंवा राज्यसेवा प्रिलियम असो, प्रश्न आला की 100% तुमचा बरोबर यायला पाहिजे. आता हा पण प्रश्न पुढचाही प्रिलियमलाही विचारतात, मेन्सला पण विचारतात. नदी प्रणाली चॅप्टर चालू या. बघा भारतातील सरोवरे प्रॉपर मॅपमध्ये काढून दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आपण. बघा जम्मू काश्मीरमध्ये कोणते सरोवर आहे? तर जम्मू काश्मीर. इथून लक्षात ठेवू, आपण असे जाऊ, तुमचं पाठ कशा पद्धतीने होईल ते बघतो मी. बघा का खालतून यायचं, खालतून येऊ बरं का, आपण इथून येऊ. बघा केरळ. केरळमध्ये कोणकोणते सरोवर आहे? अष्टमुडी हे आहे. सस्तमकोट्टा आहे, वेमनाड आहे, वीर अन्नापूजा आहे. आणि हे कुठलं आहे? वेबनट्टू आहे. बघा वेबनट्टू हे सरोवर आहे. वीर अन्नपूजा आहे, बेबनाड आहे, सस्तमकोट्टा आहे आणि अष्टमुडी आहे. हे केरळमधले सरोवर आहे. तामिळनाडूमध्ये बघा कालिवल्ली आहे आणि नंतर चेम्ब्राबक्कम आहे. तामिळनाडूमध्ये 2 आहे. चेम्ब्राबक्कम आणि बम्मन आणि हे कालिवल्ली. पुलिकस सरोवर बघा दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर आहे. आंध्र प्रदेशमध्ये येतं. ओडिशामध्ये बघा चिल्का सरोवर आहे आणि कोलेरू सरोवर आहे. चिल्का आणि कोलेरू कुठे आहे? ओडिशामध्ये आहे. तेलंगणामध्ये बघा हिमायत सागर आहे, हुसेन सागर आहे आणि उस्मान सागर हे तेलंगणामधले शहर आहे. मध्य प्रदेशामध्ये भोज पाणथळ आहे आणि तवा आहे, तवा जलपात आहे. सर्वात महत्त्वाचं, हे खूप वेळा विचारलं UPSCला, मणिपूरमध्ये लोकटक हे शहर कुठे आहे? सरोवर कुठे आहे? मणिपूर राज्यामध्ये आहे लोकटक. अजून इथे बघा खेसोपल आणि स्तोंगमा हे सिक्कीममध्ये आहे. खेसोपल आणि स्तोंगमा हे सिक्कीममध्ये वसलेले आहे. तर राजस्थानमध्ये इथे बघा पुष्कर धरण आहे, अजून सैबर आहे, सांबर आहे आणि जैसा मंडप आहे. जैसा मंडप हे राजस्थानमधले सरोवरे आहे. जोड्या लावायला प्रश्न विचारला जाईल. बघा उत्तराखंडमधलं की ताल लक्षात ठेवायचं आहे. ताल बघा नैनीताल, इथे बघा पुना ताल, रुपकी ताल, सात ताल, भीमताल, मनवा ताल. आलं का? ताल. आणि हिमाचल प्रदेशमध्ये रेणुका, खोजीहार, एक चंद्रताल आहे पण ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि एक नाको सरोवर आहे. असं सूरजताल हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि बाकी सर्व ताल कुठे आहे? इथे उत्तराखंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथे दाल सरोवर आहे, उलर सरोवर आहे आणि मोगोंगँग स्तो आहे. हे जम्मू काश्मीरमधले असे सरोवर आहे. जोड्या लावायला सरोवरांमध्ये प्रश्न विचारला जातो, त्यामुळे प्रश्न बरोबर यायला पाहिजे. नैनिताल हा भारतातील सरोवरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सरोवरांबद्दल प्रश्न आला तर 100% तुमचा बरोबर यायला पाहिजे. नैनितालला काय म्हणतात? भारतातील सरोवरांचा जिल्हा. तलावांचे राज्य कोणाला ओळखले जाते? तामिळनाडूला. तामिळनाडू ऑप्शनमध्ये नसेल तर कोणाला ओळखले जाते? आंध्र प्रदेशला तलावांचे राज्य म्हणून ओळखले जाते. भीमताल हे सरोवर मित्रांनो मध्यभागी छोटे आहे
आकार याचा भीमतालचा कसा आहे, त्रिकोणी आकाराचा भीमताल आहे. 7 ताल बघा. नैनिताल सरोवरांचा किल्ला बघितला, तामिळनाडू तलावांचे राज्य बघितले आणि मध्य प्रदेश आंध्र प्रदेश सुद्धा तलावांचे राज्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. भीमताल मध्यभागी छोटे बेट आहे आणि आकार कसा आहे, त्रिकोणी आकाराचे हे भीमताल आहे. 7 ताल हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी चे अस्तित्व या ठिकाणी 7 ताल या सरोवरामध्ये आढळते. इथे उलर सरोवर आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते तर विचारल्यावर कुठलं आहे, उरर सरोवर आहे. कुठे आढळतं हे, जम्मू काश्मीरमध्ये आढळते. बघा प्लिस्टोसिन कल्पामध्ये प्लिस्टोसिन कल्पामध्ये हे उलर सरोवर तयार झालेले आहे. या सरोवरात झेलम नदीमुळे पाणी मिळते आणि या सरोवराच्या तोंडाची कुठला योजना तयार केली होती, तुलबुल योजनेमुळे प्रवाह नियंत्रित राहिलेला आहे. उलर सरोवराचा लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो येते का लक्षामध्ये, प्रत्येकाच्या लक्षात यायला पाहिजे. दाल सरोवर बघा, दाल सरोवर श्रीनगर मध्ये बोटिंग साठी प्रसिद्ध आहे. हाऊस बोटिंग नियंत्रण केले जाते. सूरज ताल बघा, बारलासा खिंडीतील शिखराच्या खाली भागा नदीचे उगमस्थान कुठे आहे, सूरज ताल आहे. चंद्रभागा नदी उगम पावते, म्हणजे चंद्रभागापैकी भागा नदीचा उगम हा सूरज ताल मध्ये होतो आणि चंद्रभागा मिळून पुढे कुठली नदी तयार झाली आहे, झेलम नदी तयार झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. खोजिहार हे भव्य देवदार वृक्ष खोजिहार या धरणामध्ये आढळतात. पुढे नाको सरोवर आहे. 4 बुद्ध मंदिर आहे. पवित्र सरोवरे या ठिकाणी आढळतात. सिक्कीम बघा, स्तोंगमा हिमानी सरोवर आहे. आकार कसा आहे याचा, ओव्हल समान आकाराचे हे आढळते. लोकटक बघा, लोकटक आंतरराष्ट्रीय पाणथळ हे लोकटक सरोवर आहे. डेबर सरोवर बघा, भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कधी विचारलं तर कुठलं सरोवर आहे, डेबर सरोवर भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे. सांबर सरोवर बघा, अंतर्गत भागात भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर सांबर आहे. तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर चिल्का आहे. तर अंतर्गत भागात कधी विचारलं तर कुठलं आहे, सांबर आहे. तर गोड्या पाण्याचे कधी विचारले तर कुठलं आहे, उलर सरोवर आहे. लक्षात ठेवा. चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठे किनारी सरोवर आहे. पुढे बघा, कोली सरोवर आहे. भारतातील द्वीपकल्पीय पठारावरील मोठे पाणथळ कुठले तर ओली सरोवर आहे. तर अष्टमुड्डी आंतरराष्ट्रीय पाणथळ म्हणून अष्टमुड्डीला ओळखले जाते. तर सस्तमकोट्टा केरळमध्ये गोड्या पाण्याचे सरोवर कुठलं आहे, सस्तमकोट्टा आहे. पुढे वेम्बनाड सरोवर आहे. पंबा आणि पेरियार 2 नद्यां येऊन हे वेम्बनाड सरोवर, या दोन्ही नद्या पंबा आणि पेरियार या वेम्बनाड सरोवरामध्ये जातात. बेबनट्टू कोट्टयम शहराला बॅकवॉटर म्हणून बेबनट्टू हे काम करते. लक्षात ठेवायचं आहे. आता ही आपलं भारतातील सरोवरे बघितली. भारतातील सरोवरानंतर जगातील सरोवरे बघू, नंतर महाराष्ट्रातील बघू आणि इथे थांबू बरं का. आणि बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये पार्ट बघू. जगातील सरोवरे बघा, प्रिलियमला विचारलं जातं मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे, 100% लक्षात ठेवायचा आहे. बघा, सरोवरांच्या अभ्यासाला काय म्हणतात, लिम्नोराजी असे सरोवरांच्या अभ्यासाला म्हणतात. प्रिलियमसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे 100% लक्षात ठेवा. पुढे 1000 सरोवरांची भूमी कुठली आहे, फिनलँडला 1000 सरोवरांची भूमी असे म्हणतात. तर बघा, सुपिरियर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आता लक्षात कसं ठेवाल बघा, नावात आहे सुपिरियर म्हणजे शुद्ध पाणी, म्हणजे चांगलं पाणी, बरोबर ना. म्हणून सुपिरियर म्हणजे पिण्यासारखं पाणी नाही, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आता हे सरोवर कुठे आढळते, कॅनडा आणि अमेरिका या ठिकाणी. कॅनडा देश आहे, वरती कॅनडा आहे आणि खालती अमेरिका आहे, बरोबर. यांच्या किनाऱ्यावर कुठलं सरोवर आहे, सुपेरियर गोड्या पाण्याचे सरोवर. अशाच पद्धतीने कॅप्सियन सरोवर आहे बघा, तर नावात कॅप्सियन
म्हणजे वाटतं तरी का पाणी पिण्यासारखं वाटतं का? वाटतं नाही. खारट आहे बा पाणी, लय खारट पाणी आहे. बरोबर ना? मग जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कधी विचारले, तर कोणतं आहे? कॅप्सियन सरोवर आहे. तर सुपिरियर कधी विचारले, तर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. आता कॅप्सियन सरोवर हे कुठे आढळते? रशिया, कझाकिस्तान म्हणजे या ठिकाणी असं कॅप्सियन सरोवर आहे आणि असं क्लॉकवाईज जायचंय. म्हणजे या ठिकाणी रशिया आहे, इथे कझाकिस्तान आहे, इथे तुर्कमेनिस्तान आहे, इथे इराण आहे, इथे अझरबैजान आहे. यांच्या या देशांच्या आजूबाजूला मध्यमभागी कॅप्सियन सरोवर आहे. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आता ह्युरन सरोवर आहे. पंचमहासरोवर आहे इथे अमेरिका आणि कॅनडाच्या बाउंड्रीवर. आता तिथलं ह्युरन सरोवर कॅनडा आणि अमेरिका या दोघांच्या मध्ये आहे. परत दुसरं इरी एक सरोवर आहे कॅनडा आणि अमेरिकेच्या मध्ये. मित्रांनो, तुम्ही काय करा, असा मॅप तयार करा इथे. म्हणजे आता अमेरिका, कॅनडा लिहिला, मी इथे सुपेरियर लिहिलं. इथे परत बघा कॅनडा, अमेरिका, इथे ह्युरन लिहा. इरी, कॅनडा, अमेरिका, इथे इरी सरोवर लिहा. इथे बघा ओंटेरिया सरोवर कॅनडा, अमेरिका यांच्या दोघांच्या मध्ये आहे. मिशिगन या पंचमहासरोवरांपैकी एक जे आहे हे कुठे आढळतं? हे अमेरिकेमध्ये आढळतं. तुम्ही ज्यावेळेस प्रॉपर ॲटलसचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे दिसेल पंचमहासरोवर. म्हणजे पंचमहासरोवरामध्ये 1, 2, 3, 4 आणि हे 5 म्हणजे सुपेरियर, ह्युरन, इरी, ओंटेरिया आणि मिशिगन हे पंचमहासरोवरे तुम्हाला तिथे दिसतील. लक्षात ठेवायचं आहे. पुढे ग्रेट स्लेव्ह आहे. ग्रेट स्लेव्ह हे कॅनडामध्ये आढळते. तर ग्रेट बियर पण कॅनडामध्ये आहे. विनिपेग सरोवर आहे, हे सुद्धा कॅनडामध्ये आहे. प्रॉपर मॅपवर बघायचं आहे, ॲटलासवर बघायचं आहे. तुमच्याकडे ॲटलस असेल, ओरिएंटचा ॲटलस असेल किंवा दुसरा कुठलाही ॲटलस असेल किंवा ऑक्सफर्डचा ॲटलस असेल तर त्यावर बघा. किंवा काही मुलांकडे आपला स्टेट बोर्डचा ॲटलास आहे, तो त्यावर पण दिलेला आहे. बघा व्हिक्टोरिया आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. आणि मित्रांनो, व्हिक्टोरिया या सरोवरातून विषुववृत्त गेलेलं आहे. म्हणजे विषुववृत्त छत्ते हे बघा ह्या व्हिक्टोरिया या सरोवराला. आणि हे सरोवर अशा ठिकाणी आहे, इथे युगांडा देश आहे या ठिकाणी, इथे केनिया आहे आणि इथे टांझानिया आहे. आणि बरोबर अशातून इथून काय गेलेलं आहे? विषुववृत्त रेषा व्हिक्टोरिया सरोवरातून गेलेली आहे. पुढे बघा टेंगानिका सरोवर आहे. हे कांगो, टांझानिया आणि झांबिया यांच्या दरम्यान टेंगानिका सरोवर आढळते. टिटिकाका सरोवरावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता राज्यसेवा प्रिलियमला. बरोबर. पेरू आणि बोलिव्हिया यांच्या 2 देशांच्या दरम्यान टिटिकाका सरोवर आहे. उंचीवरील सरोवर आहे. जगातील सर्वात उंचीवरील सरोवर टिटिकाका सरोवर म्हणून इथे प्रश्न विचारला गेलेला होता. पेरू आणि बोलिव्हियाच्या दरम्यान. नेपाळ बघा, नेपाळमध्ये कांदिनसारा सरोवर आहे. जगातील सर्वात मोठे उंचीवरील सरोवर म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. चांगमे ग्रामीण नगरपालिकेच्या सिगारखाला येथे हे सरोवर आहे. बघा नेपाळ तिलोचा सरोवर हे जगातील सर्वात उंचीवर सरोवर वसलेले आहे. पुढे बघा लेंडोंगा सरोवर आहे, हे रशियामध्ये लेंडोंगा सरोवर आढळते. कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये अरल समुद्र आढळतं. हे अरल समुद्र कुठे आहे? कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये. पुढे बैकल सरोवर हे जगातील सर्वात मोठे खोल सरोवर आहे. लक्षात ठेवायचे आहे. तर वान सरोवर हे जगातील सर्वात मोठे क्षारयुक्त सरोवर आहे. मित्रांनो, यावर आयोगाला काय काय प्रश्न विचारले जातात? जोड्या लावा, ऑनलाईन मीटर्सचे योग्य विधान निवडा, प्रश्न विचारले जातात. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. 100% प्रश्न सुटतात. आता आपण जगातील बघितले, भारतातील बघितले. आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील हे सरोवर आहे, हे पटकन वाचून घेऊ आणि उरलेला पाठ आपण नंतर घेऊ बरं का. पूरनिर्मितीचे कारणे ते नंतर घेऊ. आता आपण हे महाराष्ट्रातील सरोवरे वाचू. गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणकोणते सरोवर आहे? कोणकोणते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये? नवेगाव बाण, बेदलकसा, चोरकामारा, संग्रामपूर, उमरझरी, परसवाडा, खळबंदा, सिरपार, रेंगपार, मानागड, चुलबंद, सिलिवडे. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की सर वाचून दाखवत आहे. हा जो पाठ आहे हा फक्त शॉर्ट टर्म मेमरीमध्ये लक्षात राहतो. लॉंग टर्म मेमरीमध्ये पाठ लक्षात राहत
नाही लक्षात ठेवायचा आहे. शॉर्ट टर्म मेमरीमध्ये हा पाठ लक्षात बसतो. हं. हे तुम्हाला परत-परत वाचावंच लागणार आहे. पुढे चंद्रपूरमध्ये कोणकोणते सरोवर आहे? ताडोबा आहे, वसलमेंढा आहे, परत सिंदेवाडी आहे, घोडझरी आहे, कसरे कसरला आहे, नळेश्वर आहे, मोरेगाव आहे, अ, परत घडमोसमी आहे, मोसे आहे, जुनोबा आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये चांदपूर, शिवणी आणि बांदेल सागर हे आहे. तर नागपूरमध्ये तेलखंडी आहे, गोरेवाडा आहे, अंबाझरी आहे, रामसागर आहे. पुणेमध्ये बघा गिफ्ट जो आहे, आंध्रलेख आहे. सर्व आयोगाला विचारले गट अ च्या पेपरमध्ये राज्यसेवेला प्रिलियम मेन्सला जुन्या पॅटर्ननुसार विचारलेले होते. विलिंग्टन, शेटफळ, शिरसफळ, वटरखंड, सातारामध्ये कास आहे, पिंगळी आहे, मायने आहे, शिवसागर आहे. कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव आहे, लक्ष्मी आहे आणि कळंबा आहे. तर सोलापूरमध्ये एकरूप आहे, होडगी आहे, तिसंगी आहे, पाथरी हिंगणी आहे, विंड शिवणे, आष्टी बुद्धियाळे आहे. तर गडचिरोलीमध्ये तुलतुली आणि दीना हे प्रकल्प तुम्हाला आढळतात. हे सुद्धा आयोगाला विचारलेले आहे. नाशिकमध्ये दारणा लेक आहे आणि बिले आहे, चाणकापूर आहे, वगद आहे आणि परसुल आहे. तर नंदुरबारमध्ये तोरणमाळ, यशवंत सागर हे आहे तोरणमाळ, टोकर आहे. उस्मानाबाद तिथे भादरी, भरोबा, हरणी, बाणगंगा आणि बोरी. उस्मानाबादमध्ये हे सरोवरे आढळतात. तर अमरावतीमध्ये वडाळ, छजी, वाई, पिंपळगाव, घाटखेडा, डाभेरी आणि सावली. तर धुळेमध्ये नकानी, जामफळ, डेडरगाव, पलले आणि कुडथे. तर नांदेडमध्ये लोणी, वरुळस, बिलोली, कुंडलवाडी. औरंगाबादमध्ये हरकुल, लातूर, झर्णे आणि तवरजा. परभणीमध्ये आळंद आहे, मासोळी आहे. जळगावमध्ये मेरून आहे, पाल आहे, हडताळे आहे, पद्मालय आहे आणि मसमे आहे. बुलढाण्यामध्ये लोणार आहे, उल्कापातापासून निर्मिती झाली आहे. तर अकोलामध्ये पोटरखेड आहे, कुंभारे आहे, दगड आहे, कापसी आहे, पांगरवाडी आहे, पादुर्णा आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सरोवरे आहेत. मित्रांनो, हे सरोवरे प्रॉपर लक्षात ठेवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, की सर तुम्ही हा टॉपिक भरपूर पळवला. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं तरीही तुम्ही विसरून जाणार आहे. हे तुम्हाला परत-परत वाचावेच लागेल. 100% वाचावे लागेल. हा पाठ शॉर्ट टर्म मेमरीमध्ये लक्षात राहील. त्यामुळे तुम्ही प्रॉपर वाचून काढायचा आहे. 2-4 वेळा वाचा. तुम्हाला 100% प्रश्न निवडता येईल. आता मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, तो करायचा आहे. काही प्रॉब्लेम कधी आला, तर कॉल करायचा आहे, एस-एम-एस करायचा आहे आणि 100% विचारायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. कौटिल्य आय-ए-एस तुमच्या सेवेसाठी कायमस्वरूपी तत्पर राहील. धन्यवाद.